हिमायतनगर येथे आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिरास रुग्णांचा उदंड प्रतिसाद। आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते उद्घाटन। हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 11 मे रोजी नृसिंह जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांगवी यांच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते फीत कापून व विलास वानखेडे यांच्या हस्ते नारळ फोडून सकाळी 9 वाजता करण्यात आले। तत्पूर्वी सीमेवर वीरमरण आलेल्या शहीद वीर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीमाळ, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, युवा नेते भास्कर वानखेडे, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे आदींसह अनेकांची उपस्थिती होती। मागील 5 वर्षापासून आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावा या उद्देशाने हदगाव आणि हिमायतनगर येथे स्वतंत्र शिबिराचे आयोजन करण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात विविध आजारांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत। यापैकी अनेक रुग्णांवर आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया केली जाणार आहे। सर्वरोग निदान व उपचार हे वर्धा येथील मेघे सांगवी हॉस्पिटलच्या माध्यमातून हे 5वं शिबिर आहे आपलं आणि प्रत्येक शिबिरामध्ये 4,000 तरी रुग्ण येतात। त्याच्यापैकी मेजर ज्यांच्यावर सर्जरी करायची आहे किंवा ज्यांना आजार आहे असे एक 700-800 तरी रुग्ण निघतात आणि त्या शेवटच्या रुग्णाला वर्धा मेघे सांगवी येथे नेऊन त्याच्यावर उपचार केला जाते। हीच आमची सेवा असते आणि हे 5वं शिबिर आहे। त्याच्या अगोदर सुद्धा जवळजवळ 18 नेत्र शिबिर घेतले आम्ही हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातल्या प्रत्येक पंचायत समिती सर्कलनी, जिल्हा परिषद सर्कल मध्ये 2 असे एकूण 18 नेत्ररोग शिबिर घेतले। त्याच्यामध्ये जवळजवळ 3000च्या वर लोकांना म्हणजे लेन्स टाकून डोळ्यांचे ऑपरेशन केले आणि जवळजवळ 8000 रुग्णांनी तपासणी केली। आणि ह्या सुद्धा शिबिरामध्ये आपण बघतच आहात, एवढे उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा जास्तीत जास्त रुग्णांनी भेट दिलेली आहे। परंतु जरी भेट दिली असली तरी त्याच्यातली ज्यांना गुलाबी कलरची पावती निघाली अशांनाच आपण बाहेरच्या म्हणजे उपचारासाठी पुढच्या उपचारासाठी नेत असतो। हेच या शिबिराचं वैशिष्ट्य आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीनुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण या त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे येथील शिवसेना आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब हे सर्वरोग निदान शिबिर हे त्यांचं 5वं आहे। गेल्या 1.25 ते 1.5 वर्षामध्ये हे 5वं रोग निदान शिबिर घेणारे शिवसेनेचे आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब यांचं प्रथमतः स्वागत करतो। या रुग्णसेवेच्या माध्यमातून किमान आतापर्यंत 5000 लोकांचे मोठमोठे छोट्या मोठ्या सर्जरी जे आहेत असे मोठे ऑपरेशन सुद्धा मोफत करून आणणे आणि विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांगवी मेघे आणि बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं नेहमी आयोजन होत असते आणि हा उपक्रम दर 3 महिन्याला याप्रमाणे चालावा अशा पद्धतीने आतापर्यंत तर हे 5वं शिबिर आहे आणि याच्यामधून रुग्णसेवेचा रुग्णांना खूप मोठा लाभ होत आहे। आमच्या मुलाला आहे ना दाखवले शिबिर आपल्या हदगाव तामशे येथे शिबिर होती। तिथे आम्हाला फोन आला, त्याने म्हणजे या म्हणजे साहेबांना आम्हाला बोलून घेतलं। आम्हाला लय फरक पडला इथं वर्धेला, इकडं नांदेड म्हणजे चक्कीला आम्हाला काहीच फरक पडला नाही। वर्धेला आमचा मुलगा खांद्यावर टाकून घेऊन गेलतो त्याने आम्हाला आता मुलगा आमचा चालायला त्याची आमची तीच उपचार साहेबांना आम्हाला आज कसं काय याची प्रकृती आज चांगली आहे सर। आता चालायला ते सगळं व्हायला, हाताला चालायला चालून जाऊ असं चालायला आता